रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। जिचा नकळे आदी अंत तेची सद्गुरु लीलामृत, ते आपण बोधाच्या रूपाने आणि बोधाच्या रूपानं आणि अभंगाच्या रूपाने आहोत. आणि भानावरती जन गेले जगातचे भ्रमून. जगात भ्रमून जायला वेगळं काही करावं लागत नाही, त्याचं वैशिष्ट्य आहे. जत्रेत गेला आणि मन लागत नाही असं होत नाही. मुलांचं मोठ्यांचं आता मोठ्या जत्रेत हे गेला आणि मन राहत नाही असं होतच नाही. मॉलमध्ये गेला आणि इकडे तिकडे न बघता आपलं स्वस्त बसून राहायला असं होतच नाही. हे काय ते काय ते काय ते काय त्याचं माणसाची कशी अवस्था होते गेल्यावर, अरे कधी बघितलंच नव्हतं, ते कधी बघितलंच नव्हतं. जे घ्यायला आलं होतं ते विसरतो शेवटी. इतपत ते जगात माणसाचं तसंच होत असतं. जे घ्यायला तो आला आहे ते विसरतो आणि मग ते जे घ्यायचं आहे ते राहतं. कारण ते समोर एवढं काही वेगळी मायाजाळ दाखवलेलं असतं की त्याच्यात ते काय आणायला आलो होतो हेच शेवटी विसरतं. बरं, ते आता पूर्वीचे नाटकं राहिली नाहीत, नाटकातली पात्रं राहिली नाहीत, त्यावेळेचे संवादही राहिले नाहीत. तो गोकुळ गाठी मारायचा बघा. मला आठवत असेल, ज्यांना जुनी नाटकं माहिती असतील त्यांना गोकुळ हे माहिती असेल. तर घरी बायको, आता त्यांच्या काळात सुद्धा म्हणजे तसंच होतं की ते घरी कामं सांगायचे निघताना. त्यांना आठवण झाली असते की ते कामं सांगायच्या, हे करा ते करा ते करा. नंतर त्याच्या काही लक्षात राहायचं नाही. तो बिचारा बोळा माणूस, त्यावेळी ते तसंच होतं बहुतेक, म्हणजे काय कोणाला ठाऊक. तर तो बोळा माणूस तो आपला प्रत्येक कामाची एक आठवण राहावी म्हणून त्या ह्याला गाठ मारतात, उपरण्याच्या गाठी मारतात. जसं पूर्वीचे शेले टाकल्याचे उपरणं टाकलेलं असायचं, त्या उपरण्याला गाठी मारायची. ही गाठ हे आणायचं आहे म्हणून त्याची गाठ, ते आणायचं म्हणून त्याची गाठ, सगळ्या गाठी मारून तिकडे जायचा. आणि शेवटी तिथे बाजारात गेला की कुठली गाठ कशाची आणि ते डोकं काढत बसलेला असायचं. नाटकात बघितलं असेल आपण, ही कुठली गाठ कशाची हेच लक्षात राहायचं नाही. तसं आलो कशाला, तिथं गेल्यानंतर ते भ्रमायलाच होतं सगळं. मग आलो कशाला हे विसरायला होतं. तर हे हा जगाचा स्वभाव, हे संतांच्या बोधामृतात सांगितलं जातं. अंजन म्हणजे काय, हेच आहे की त्याला सावध करणं, जागं करणं. आणि भानावरती जन, भानावरून जायला माणसाला काय लागत नाही, काहीही भानावरून जायला पुरतं. अत्यंत चांगल्या गोष्टीपासून, चांगल्या म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या चांगल्या, व्यावहारिकदृष्ट्या चांगल्या गोष्टीपासून अगदी निसर्ग सौंदर्य, साधी गोष्ट घ्या, काय वाईट नव्हे, खरं म्हणजे चांगलंच आहे, तिथपासून ते म्हणजे चांगल्यात मी अगदी एखाद्या ग्रंथाचा जो समावेश करेन. चांगला ग्रंथ आहे, वाचताना त्याच्या देहावर तो नसतो, भानावर नसतो. संगीत आहे, तो भानावर नसतो. उत्कृष्ट जर जाणकार आहे आणि वाजवणारा दर्दी आहे तिकडे तयार, तर ते त्याच्यात तो विसरून जातो स्वतःला. माणसाला आनंद मिळतो म्हणजे काय ह्याची एक व्याख्या केलेली आहे बाबांच्या ह्याच्यात. ज्यांचं वाचन असेल त्याच्यात ती येऊन गेली असेल त्यांना, की आनंद होतो म्हणजे काय हे खरं सांगता येत नाही. सामान्य पातळीवर चालले आहे, वरचे नाही. आनंद होतो म्हणजे काय, तर त्या क्षणी आता संगीत आहे, मनुष्य ज्याच्या आवडीचं आहे त्याला, नसेल त्याला तो उठून जातो, त्याला काही इलाजच नाही. कारण का त्याला ते मानवत नाही. म्हणजे शास्त्रीय संगीत आहे, काय आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे. तर शास्त्रीय संगीतात ती आता पुढचं कधी म्हणणार असं म्हणून किती लोक वाट बघत असले असतात. आपण बघितलं असं, मग पुढचं काय म्हणायचं आहे, हे जे म्हणत आहे ते पुढचंच आहे. तुम्हाला काही षड्ज लावायचं म्हणजे सोपी गोष्ट वाटली. तो मागोगाच धनी 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 करत रे करतो, धनी धनी नाही करत, सा कधी म्हणता असं त्यांना वाटत राहतं. ही जी दर्दी माणसं आहेत ती मात्र अगदी तल्लीन होऊन बसले. बरोबर, ज्याचा त्याचा विषय आहे त्यात रमून जात. तर त्याच्यात तो रमला, संगीतात रमला, ह्या ग्रंथवाचनात रमला, काय चित्र काढतोय त्यात रमला. ह्या चांगल्या गोष्टींच्याबद्दल मी मुद्दाम उल्लेख करतो का, तर त्यातही पुन्हा आनंद होतो. तो व्याख्यावरून सांगत होता. तर व्याख्याचं म्हणजे त्या क्षणी काय होतं, तर तो देहभानावर नसतो. म्हणजे त्याच्यात साध्या भाषेमध्ये त्याला स्वतःला विसरायला होतं, त्यावेळेला त्याला आनंद होतो. स्वतः जर तो तसाच राहील तर हा षड्ज बरोबर लागला नाही असं तो म्हणेल. हे बरोबर नाही आहे किंवा हे चुकीचं लागलं आहे, कमी आहे, जास्त आहे, हे त्याच्या डोक्यात येईल. तो त्याचा बरोबर त्यात जर तल्लीन झालेला असेल तर तो ते बरोबर असल्यानंतर स्वतःला विसरून जाईल. तो स्वतःला विसरून जाण्याचं काळ म्हणजे आनंद.
मग आता ते काय होतं, इकडे सगळं ते उतरतं ना. आता म्हणून मी दुसऱ्या गोष्टींचा उल्लेख केला नाही, चांगल्या बाजूंचं सांगितलं. त्याच्यावर मनुष्याचं भान जाऊ शकतं, म्हणजे खऱ्या अर्थानं तो आनंदात जातो. स्वतःवर येणं, स्वतः त्याच्यात तो विसरतो ना. ते संगीत ऐकताना असू दे, चित्र काढताना असू दे, वाचन करताना असू दे, तो विसरलेला आहे. त्या आनंद त्याचा झाला, तो विसरल्याचा झाला. म्हणून किती वेळ गेला हे कळलं नाही, हे आपलं वाक्य ऐकलं असेल. आता सामान्य माणसाच्या दृष्टीनं गप्पात किती वेळ गेला हे कळलं नाही. असं आत्ता आपण गप्पा मारलो, आत्ता किती पाऊण तास झाला, लक्षातच नाही. म्हणजे पाऊण तास तो स्वतःला विसरलेला होता आणि त्या गप्पा आणि त्याच्या विषयात तो मग्न झालेला होता. त्यामुळे त्याला म्हणजे आनंद म्हणजे काय, तर स्वतःला विसरणं ही सोपी व्याख्या आहे त्याची. तर स्वतःला विसरण्याचं जितक्या प्रमाणात विसरत जाईल तितका तितका तो आनंद वाढत जातो. शेवटी त्याच्या लक्षात येतं की ह्या आनंदाला कुठेतरी कट पडतो, कुठेतरी थांबतो. तो गाणं संपलं की उठून जातोच मनुष्य शेवटी, हो की नाही. तो बसून राहायला तल्लीन झाला एखाद्याला पेंगीती तो झोपलेला असतो, त्याला उठून मग ते डोअरकीपर वगैरे पाठवतात, तसं आहे ते गोष्टच वेगळी. पण काही खरोखरच तल्लीन झाले आणि त्यांचं ध्यान लागलेलं आहे, तर त्यांना कोणी डिस्टर्ब करा, थोडा वेळ जाऊ दे. त्यांच्या डोक्यातलं ते गाणं एकदा गेलं म्हणजे झालं. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे हे चांगल्या बाजूचं, दुसऱ्या बाजूचं सांगायची गरजच नाही आपल्याला. आणि भानावरती जन म्हणजे ते भानावरून गेलेलेच असतात. जे त्यांनी फार वेगळ्या अर्थाने म्हणावं, ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी. त्यातलं कोण देहाते सांभाळी इकडे मात्र खरं ठरतं. तिकडे ब्रह्मानंदी लागली टाळी म्हणून आहे, आणि इकडे काय ते आपल्याला माहीतच आहे, कोण देहाते सांभाळे अशी अवस्था झालेली असेल. मग ते लोक सांभाळतात ना, इतर लोक त्यांना सांभाळायची वेळ येते. कारण इकडे आता काय सांगायचं, तर ही दुसरी बाजू म्हणजे त्यातही पुन्हा तो भानावर नाही हे खरं आहे. जे स्वतःला विसरला हे खरं आहे. स्वतःला विसरला तिथे विपरीत, स्वतःचा विपरीत अर्थ आहे. तो का बरोबर ह्याच्या तुलनेत येऊ शकत नाही, तर तिथे मनुष्याला मी राजा आहे असं वाटतं, हो की नाही. बघा तुम्ही कोण सांग, म्हणजे त्याचं ती भाषा जरी बघितली तरी आपल्या लक्षात येईल की तो काय समजत असेल त्या क्षणी स्वतःला. म्हणजे तो विसरलेला नाही आहे, तो विपरीत समजतो आहे स्वतःला. म्हणजे तिथे विपरीत समजण्याचा अर्थ आहे चांगल्या किंवा सात्विक आनंदामध्ये स्वतःला विसरण्याचा प्रश्न आहे. तो फक्त त्या नादामध्ये, काय नादब्रह्म असेल, काय वचन असेल, शब्दब्रह्म असेल, हे सगळे ही ब्रह्मच, सगळी शब्दब्रह्मच, नादब्रह्मच, ही सगळी ब्रह्मच. तर त्या अर्थाने तो त्यात विसरल्यावर तो त्याचं अस्तित्व वेगळं नाही राहिलं नाही, आणि त्याचे वेगळं राहिलं नाही, त्या क्षणी मिळतो तो आनंद. आता यातही तो भानावर गेलेला आहे, पण इकडे रमून जाण्याची जी शक्यता आहे तिला एक मर्यादा मायेनं घातलेलीच आहे. कारण ती जसं ते जादूगार जसं पोतडी उघडतात तसं ती गुंडाळतात पण. मग आता शेवटी जसं गायला बसलेलं आहे तर त्याचं ठरलेलं आहे ना. शेवटी तिथे काही व्यवहार असेल किंवा काही एखादा फार मोठा कलाकार असेल तर व्यवहार नसेल, पण व्यवहार असला नसला तरी त्याला वेळ असेल ना काहीतरी. ते झालं की तो हळूहळू शेवटी त्याचे थायलयीत गाऊन झालं, मध्यलयीत गाऊन झालं, सगळं झालं की तो शेवटी द्रुतगतीला येणार आणि एका टप्प्यावर संपवणार नाही. सगळं संपवलं की आपण टाळ्या वाजवू, आनंद वाटेल, सगळं होईल. पण आता उठावं लागणार. आता मनुष्याला लक्षात आलं आता बस चुकण्याची शक्यता आहे, गाडीत जाताना पेट्रोल घालायचं आहे, येताना संपत आले, लक्षात आले, सगळं त्याचं परत जाग्यावर आलं. आता ह्यातून तो जो पोचला होता तो परत खाली आला. ते सारखं ह्या आनंदातून सुद्धा पुन्हा एकदा परत खाली यावं लागतं. पोथी संपू दे, नाहीतर वाचायची वेळ संपू दे, काही असू दे, कुठेतरी हे आहेच. मग हे अशा तऱ्हेचं जे फरक आहेत ते बोधामुळे आपल्याला कळतात की अरे यात फरक आहे, हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, आणि त्याच्याही पेक्षा वेगळा काहीतरी आनंद असला पाहिजे की जिथून कधी मनुष्य उतरतच नाही खाली आणि गरजच नाही. आणि त्या क्षणी इकडचं विपरीत भान जे आहे तर स्वतःला, त्याला जे वाटतं की स्वतः कोणीतरी अमुक आहोत, त्याचे डायलॉगसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत, ते त्यामुळे ते जे काय वाटतात त्यातलं विपरीत पण नाही. आणि इकडचं जे आहे ह्यात स्वतःला विसरण्याने मिळालेला आनंद आहे तो पण नाही. तिथे पूर्ण स्वतःचं भान आलं आणि त्या अर्थाने तो आनंदात आहे. मी कोण आहे याचं भान आलं, त्याला खऱ्या अर्थाने मी कोण आहे म्हणजे मी कोणतरी आहे हे प्रत्येकाची कल्पना आहे, त्या अर्थाने नाही, तो खरा कोण आहे हे त्याचं जर त्याला भान आलेलं असेल तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर काही परिणाम करू शकत नाहीत. बाकी जग बदलतं का? आम्ही संगीताच्या मैफिलीला गेलो, बरोबर आहे, आम्ही शब्दब्रह्मात आहोत आहे, ठीक आहे, पण शेवटी आम्ही जागेवर आलो ना परत. मग आल्यानंतर काय सुरू झालं? आल्यानंतर काय सुरू होणार? ते सकाळी उठल्यावर जे सुरू होतं तेच, संध्याकाळी आल्यावर घरी आल्यावर होतं तेच, दुपारी चालतं तेच, शेवटी त्या भांड्या परत ते सगळं आपलं काय जे असेल ते सगळं सुरू होतं. कमी जास्त असतं, कोण ऐकतं कोण नाही ऐकतं, काय जे चालू आहे त्या सगळ्यात त्याला समाविष्ट व्हावंच लागतं. म्हणजे ते जे मिळवलेलं आहे ते पुन्हा त्याला एक मर्यादा आहे, कारण ती उपाधी आहे.
त्यामुळे त्या उपाधीत आहे तो आनंद. ती जोपर्यंत उपाधी म्हणून आहे तोपर्यंत ती आहे, तोपर्यंत आनंद आहे. ती गेली की काय? कारण ते गाणं थांबलं समजा उद्या, तर मनुष्याला जाग्यावर येऊन पुन्हा आपल्या घरी जायला लागतं, पुन्हा आपापल्या ते जे काय जी विषय आहे त्यात राहावं लागतं. मग हे जसं असं कुणाचंही कुठेही असेल, खेळातसुद्धा असा आनंद असतो. चांगली रंगलेले मॅच आहे, माणसं एकदम त्यात तल्लीन झाले, ते खेळत नसले तरी तल्लीन होतात. प्रेक्षकही तल्लीन होतो, खेळणारही तल्लीन होतो, पण शेवटी ती अंधार पडतो आणि थांबतं ते. त्याची काय वेळ आहे, 5 वाजताची संपले. काय अगदी नाईट असली तरी तीसुद्धा संपली. तर ते असलं तरीसुद्धा ते संपल्याबरोबर थांबावं लागतं. मग त्याच्या लक्षात येतं की हे बोधामुळे आपल्याला हे कळलं की या सगळ्या आनंदांना प्रत्येकाला सीमा आहे. प्रत्येकाला उपाधी असल्यामुळं ती आहे तोपर्यंत तो आहे, ती गेली की तो नाही. हे जे लक्षात येणं आहे, तेवढं जर लक्षात आलं तर निरुपाधिक आनंद महाराज म्हणतात तो कोणता ते लक्षात येतो. हे उपाधीच आनंद आहे. गाणारा उत्तम आहे, गातो आहे म्हणून आनंद आहे. तिथे शब्दब्रह्म आहे, तिथे तुम्ही आपण ते वाचता वाचता गुंगून गेलेले आहोत, त्याच्यातही आनंद आहे, पण ते आहे तोपर्यंत आहे. पुस्तक म्हटलं की काही नाही. मग निरुपाधिक आनंदाची भाषा गुरु का करतात ते कळतं. ते त्या अर्थाने आणि भानावरती जन गेले जगातचे भ्रमण, तेव्हा त्यात पूर्णच भ्रम आहे. यात उपाधीचा भ्रम आहे, उपाधीचा आनंद आहे आणि त्यांना म्हणायचा तो निरुपाधिक आनंद आहे. आता निरुपाधिक आनंद म्हणजे कुठे पोचायचं हे तरी आपल्यासमोर असावं की मला आता नामात आनंद आहे, नाम घेतलं तरी आनंद आहे, मनातल्या मनात चाललं तरी आनंद आहे. खरं सांगायचं तर नामात झोप लागली तरी आनंद आहे, माझं काही म्हणणं नाही. कारण काय शेवटी काय होणार की झोपेत नाम महाराज घेणार म्हणजे पुन्हा आनंदात आहे. नामानंद आता असे झोप लागली म्हणजे काय श्वास थांबला आहे का, त्याचा नाही थांबला. तसंच नामही थांबत नाही, पण ते श्वासाबरोबर चाललं पाहिजे ना. मग तिथपर्यंत घेण्याचं काम मी जोपर्यंत भानावर आहे तोपर्यंत जर मी श्वासापर्यंत नाम पोचवलेलं असेल तर पुढे सांभाळायचं काम त्यांचं आहे, ते करतात. मग त्यामुळे आनंदच टिकूनच राहतो. सकाळी उठतो तो आनंदातच उठतो, वैतागलेला उठत नाही, त्रासलेला उठत नाही. एरवीच्या सगळ्या उपाधीमधून पुन्हा काहीतरी सकाळी त्याच्या डोक्यात घेऊनच तो. म्हणजे हे जे सगळं आहे ते त्या नामाने जे स्वच्छ करून टाकायला प्रयत्न केलेला असतो, पण ते केर फार आणि काढणारे कमी असं काहीतरी होतं. ते हे सगळं फार होतं. मग ते पुन्हा डोक्यात राहतं. म्हणजे डोक्यातला असं काही वस्तू नाही की बाबा काढून ठेवावी, चष्मा काढून ठेवला बाबा की मोकळा झालो, तसं ते काही सुटत नाही. त्यामुळं त्याचं न सुटल्यामुळं आणि त्याचा खरा आनंदाची कल्पना नसल्यामुळं पुन्हा असं वाटतं की कसली तरी उपाधी करावी, आनंद करावा. जेवणात आनंद आहे कोणालाही, कारण त्याच्याशिवाय चालू नाही आपलं सगळं जीवन. मग जेवणातला आनंद आहे, तो जेवण आहे म्हणून आनंद आहे. जेवण संपलं की आनंद संपला, भूक संपली की आनंद संपला. आता भूक संपली की त्याच जेवणाचा आनंद आपोआप खाली येतो. आपल्याला पुढे नको म्हणतो मनुष्य, नका वाढव म्हणतो. तर का एवढं तुम्हाला ते प्रिय आहे, एवढा आनंद देत आहे, तर मग आता वाढू देतो त्याला. काय वाढायचं तेवढं वाढू दे. ते जर वाढलं तर आपण उठून जाऊ शेवटी. हा जोडू पण आता थांबा असं म्हणेल. म्हणजे ती अत्यंत सामान्य उपाधी आहे, तिचासुद्धा आनंद आहे, पण तिचा आनंद तेवढ्याच प्रमाणात असण्यावर आहे. ह्याच्या पलीकडे माणसाला जातही नाही आणि आनंद तर अजिबात देत नाही, दुःख देतं नंतर. मग हे सामान्य उपाधीपासून अगदी नादब्रह्म शब्दब्रह्म, त्याला प्रत्येकाला शब्द अन्नसुद्धा ब्रह्मच. अन्नम ब्रह्मेति वेदानात आपल्याकडे अगदी श्रुतीचं म्हणणंसुद्धा आहे, अन्न ब्रह्म आहे लक्षात ठेवा. पण ब्रह्म आहे केव्हा की ज्यावेळेला ते युक्त आहार विहार असेल तसं आहे. तसं युक्त असेल तर अन्न ब्रह्म आहे, अयुक्त असेल तर ते उलटतं, ते ब्रह्म नाही, राहत नाही. काम इकडं महादेवाकडं सोपवलं जातं, मग ते विनाशाचं काम करतं. म्हणजे हे उपाधीतसुद्धा फरक आहेत आणि उपाधीच्या आनंदामध्ये सुद्धा फरक आहेत आणि त्यानं प्रत्येकाला मर्यादा आहे. आता जो नाम घेतो त्याला कशाचं त्यातून काय होतं ते म्हणताना अनेक वेळेला ना की नाम घेऊन नक्की काय होतं, नाम घेऊन नक्की काय होतं हे कळत नाही, हेच होतं पण आनंद होतो. आता आनंदाचं जर कारण मला समजेल तर ती उपाधी होईल. कारण आनंदाचं कारण मला समजलेलं आहे. समजा संगीत आहे तर मला कारण समजलेलं आहे, मी पुन्हा 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 ती लावेन. पण समजा काय अगदी ते पाहिजे पुन्हा लावला, पुढे काय होईल, कुठेतरी आपलं डोकं शिरून जाईल, खड्डाळा येईल आणि ते पुन्हा ऐकावंच वाटणार नाही. हे कसं आहे, नामातून काय होतं ते नक्की कळतच नाही, फक्त आनंदच होतो. म्हणजे तो उपाधी सोडून असतो, त्याला काही लागून नाही की ते घेतल्यानंतर आता नाम घेऊन असा आनंद सुरुवातीला काहीच मिळत नाही आपल्याला, त्याला काय करणार. म्हणजे वाटतं नाम घेतलं की कधी संपणार आहे, आपण घड्याळाकडे बघतो. मग आता हे असं सुरुवातीला होणारच. ज्याला उपाधीची सवय आहे, त्याला वेळेचं भान आहे, त्याला त्यातून काय जे तादृश्य म्हणतो आपण असं काही मिळत नाही ना. समोर दिसणारी अशी वस्तू आहे, जेवण आहे वस्तू आहे, संगीत आहे वस्तू आहे, काहीतरी कानाला का
डोळ्याला का कशाला का निसर्ग सौंदर्य ठीक आहे, बसला मनुष्य. तर निसर्ग सौंदर्य बघायचा आनंद आहे. राहावं ना आनंदामध्ये. सकाळ हो, दुपार हो, संध्याकाळ हो, निसर्ग सौंदर्य आहे. काय कुठं काय जे म्हणतात त्या हिमालयात अमक्यात तमक्यात कुठेतरी जाऊन बसलेलं आहे. आता काही नाही. असं संध्याकाळ होईल का एक तरी मला सांगा. दुपारची वेळ झाली की कुठल्या हॉटेलला फोन करून तयार झाले की नाही जेवण चौकशी करावीच लागते शेवटी. कारण हे एवढं ते खरं सांगायचं सृष्टीचं ब्रह्मच आहे, ते ब्रह्मच मांडलेलं आहे, त्यानेच मांडलेले सगळा मायाने मांडलेला सगळा आकार आहे. तर मग तिथे का नाही थांबत, तर तिथे पण उपाधी आहे परत. तर ते गेलं की त्याचा आनंद गेला, हे गेलं की ह्याचा आनंद गेला. हे सगळं लक्षात आलं की उपाधींचा आनंद म्हणजे काय ते लक्षात येतं. तर ते आलं की मग निरुपाधिक काहीतरी असलं पाहिजे की ज्याचा आनंद. मग आता त्याची प्रत पण बदलली. म्हणजे नुसती ज्ञानेश्वरी वाचणं हा सुद्धा आनंद असू शकतो, त्याला मर्यादा आहे, पण तरीसुद्धा त्याचा आनंद आहे. कारण अनेक वेळेला ज्ञानेश्वरी वाचताना काही त्याच्यातलं कळत नाही, पण आनंदात आहोत एवढं कळतं. तेच ते निरुपाधिकपणाचं एक प्रतिबिंब आहे, त्याची झलक आहे. कारण भगवंताचा शब्द आहे, त्यामुळे त्याच्यात आनंद देण्याचं सामर्थ्य आहे. आपण श्रद्धेनं वाचतो, म्हणजे खरा आनंद ज्ञानेश्वरीबरोबर त्यावर असलेल्या श्रद्धेचा आहे. श्रद्धा अभंग आहे. मनुष्य जन्माला आला श्रद्धामयोयम पुरुष हा, पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही श्रद्धामय आहे, त्यामुळे तिला आनंद आहे. आता श्रद्धेचं त्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्याला आनंद होतो. श्रद्धेचं ठिकाण ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, नाही तर आणि काही भागवत असेल, तर तिथे त्याला आनंद आहे. पुन्हा परत तिथे एक उपाधीची मर्यादा आली, तर शेवटी पुस्तकात असेल तर मिटून ठेवावंच लागेल, पेलणार नाही, फार काळ चालणार नाही. मग त्यानंतर त्यातून मिळालेला आनंद त्यातल्या त्यात शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म, ही जी सगळी ब्रह्म म्हटली, त्याला ब्रह्म शब्द का वापरला, तर ते उपाधीच्या पलीकडे जायला शिकवत आहेत. अशा तऱ्हेचे आनंद आहेत जे उपाधीच्या पलीकडे. जी उपाधी म्हणजे जी त्याला लागून असलेली गोष्ट असते, ती की जी आवश्यक आहे असं नाही, पण तरीसुद्धा असतेच, तर ती उपाधी. आणि ती जी आहे ती बाजूला केल्यानंतर राहतो तो. म्हणून जो नामात रंगला त्याचं आयुष्याचं सार्थक झालं. हे जे काय म्हणतात महाराज, आता नामात रंगेपर्यंत त्याला हे सगळं मधल्या सगळ्या उपाधीतून, आता कोणाचा कसा मार्ग जायचा असेल हे सांगता येत नाही. एकच ठिकाण आहे, जायला किती 100 मार्ग असतात तिथे. हे एका देवळात पोचवलं, इथून 5 रस्ते आहेत, हे आपल्याला माहिती आहे. तर इथं प्रभूंच्याकडे जायचं आहे, दत्तप्रभूंच्याकडे जायला 5 मार्ग आहेत. तसे प्रत्येकाचे आपापले मार्ग असतील, पण ते मार्ग सोडून शेवटी तो त्या मंदिरात पोचला पाहिजे हे खरंच आहे. दर्शन तोपर्यंत नाही, मार्गात फक्त ओढ आहे, मग ती ज्याची कायम आहे आणि सातत्य आहे, तो तिथे जाऊन पोचणार. मग आता हे त्याला पोचता यावं यासाठी हे मार्ग देऊन ठेवलेत. आता ते सोडून संत संगतीचा लाभ, नको आडराना जाऊ कुठे. आता तो रस्ता सोडून जर समजा हा रस्ता सरळ दत्ताकडे जातो आणि तो जर उजवीकडे वळला तर गल्लीत जाईल, दत्ताकडे नाही, गल्लीत कुठेही जाईल. मग तिथून पुढे कशा वाटा फुटतील तसं तो जात जाईल. मग हे भ्रमून म्हणजे ती तसं आहे की मूळ आनंदाची मार्गसुद्धा उपाधीतून म्हणजेच सगुणातून जातो, पण सगुणाचे आधारित सांगितले ना आपल्याला. मग तसं ते त्या अर्थाने ते धरून ठेवलेलं आहे, आणि जे ध्येय आहे तेही धरून ठेवलेलं आहे. त्याला जाणाऱ्या मार्ग नको आडराना जाऊ कोठे हे म्हणायची त्यांना का गरज वाटली, तर ह्याला वाटा फुटतात आणि त्या नेहमी भ्रमवणाऱ्याच असतात किंवा भुलवणारे असतात. सरळ वाटेला जाणारा मनुष्याला भुलवणारे लोक आहेत. सरळ वाटेने जाणं आधी मुळात किती कठीण आहे की देवाकडे जावं हे सरळ वाट आहे, ती किती खरं म्हणजे ती किती त्या अर्थाने म्हणजे दुर्मिळ आहे. ती त्याला मिळालेली आहे, तो चालतो आहे, नाम घेतो आहे, तर ह्यातून तुम्हाला काय मिळतं म्हणणारे अजून 50 लोक त्याला भेटतात. ते नाम नाही घेणार, पण ह्यातून तुमचं काय होतं ते घेऊन बघितल्यावर कळतं ना. त्याचं कसं कळेल, प्रत्ययाचे कारण प्रत्यय आहे ना, प्रत्ययाला फक्त प्रत्यय एवढंच उत्तर असू शकतं. प्रत्ययाचे कारण प्रत्यय पहावा. मग आता नाम घेऊन तुम्हाला काय मिळतं, तुम्ही नाम किती घेतलं तेवढं सांगा, मग मी सांगतो तुम्हाला काय मिळतं ते. त्याचं उत्तर आहे खरं म्हणजे. त्यांनी 12 वर्ष घेतलं, तुम्ही 12 वर्ष घ्या आणि मला विचारा. मला समजा 7 वर्ष झाली, मला का 15 वर्ष झाली, मग मला काय मिळाले हे मी तुम्हाला सांगेन, पण मी तुम्हाला का सांगावं हा प्रश्न नाही का. नामा घेऊन काय मिळतं तुम्ही घेऊन बघा, मग काय मिळतं ते तुम्हाला नाही काय कळणार. मी चमच्यातनं साखर घेऊन खातो, मला कळते ती गोड येते. ती खाल्ल्यानंतर काय होतं, आता ती खाल्ल्यानंतर काय होतं तुम्हाला सांगून काय उपयोग आहे का. त्याच्यात तुम्ही एक चमचाभर घेऊन बघा, मग लागल्यावर सांगा मला एक कडू लागते म्हणून, हरकत नाही. आपण ओळखू शकतो याच्या अंगात ताप असला पाहिजे आणि त्यालाच प्रपंचाचा ताप म्हणतात. वेळ झाली, आपल्याला सुरुवातीला वेळ नसली तर शेवटची वेळ सांभाळायची आपल्याला, आणि शेवटची वेळ पण सांभाळायची आहे. हां, तर ते दिसा नकळे आधी अंत त्याची सुरू झालेला म्हणतात. काय होतं याच्यात अमृत शब्द येऊन गेलं, थोडंसं 1-2 मिनटं फक्त आता. तर ते अमृत येऊन गेलं,
आपण सद्गुरू लीलामृताच्या विषयाचा उलगडा नाही झाला म्हणून पुढे गेलो नाही आहे, ते बोधानेच होणार. तर आता अमृत आहे, सर्वसाधारण कल्पना काय आहेत की माणसं ते काय देवा आणि दानवानी म्हणजे त्या अर्थाने म्हणायचं. आता सध्याही चांगले काय आणि वाईट लोक काय एकत्र येऊन पैसा कसा मिळवूया हे बघतात की नाही, तसं त्यांनी ते मंथन केलं. ते म्हणाल तुम्ही देवाला न्याना एवढं, मी काय म्हणत नाही त्यांना, त्यांचा आदर ठेवून म्हणतो, पण शेवटी त्यांना अमृत पाहिजे होतं त्याच्यासाठी हे चाललं होतं ना. बरं अमृताने काय होणं, ते विचारांचं ते मंथन करताना ते हा वापरला ते सापाचं हे झालं अमकं तमकं झालं, ठीक आहे काय हरकत नाही, मुद्दा घ्यावा त्यातला, तसं ह्यातलं आहे ते घ्यावं. ते त्यांनी केलं. आता केल्यानंतर काय निघालं तर नेहमी असलं अमृत हवं असलं त्याच्याबरोबर विष निघतं. आता ते कोणी स्वीकारायचं, विषाला सगळे मागे, अमृताला सगळे पुढे. अमृताला कशाला पुढे, खरं सांगायचं तर व्यवस्थित बोध असेल तर मनुष्य ह्यात पडणारच नाही, आणि ते सांगणारे गुरुज लागतात. आपण आता शंकरगीता वाचतो ना, सहज आठवण झाली म्हणून सांग, शंकरगीता असते त्याच्यामध्ये आता आपल्याला अनेक गोष्टी येऊन गेल्या असतील. तर ते जवळचे जे रुद्रकार आहेत ज्यांना त्यांनी तयार केलं ते बाबूराव, त्या बाबूराव रुद्रकारांना त्यांनी सांगून ठेवलं की आपल्याकडे सद्गुरू ज्ञानेश्वरीत आहे ना, उभी आहे की जो माझा भक्त झालेला आहे, जो सर्व भावे मज भजला, आपल्याला वाटत असेल नव्या अध्यायामध्ये, जो सर्व भावे मज भजला, काय एक सांगो न करी मी, त्याचं मी काय करीत नाही, त्याचं मी सगळं करतो. म्हणजे त्याच्या कसलीही गोष्ट जी आज बाह्यतः किंवा व्यवहाराने विचार केला तो क्षुद्र वाटेल, गुरुनी ती करावी. जसं ह्यांच्या वेळेला आपल्याला माहिती असेल, दामल्यांच्याकडे महाराज बाहेर बसले होते झोपाळ्यावर, आणि आत घरी त्या काकू आत सगळं काम करीत होत्या, आणि ह्या मुलाला अशी लागली, बाहेर गेली, तो बाहेरून आला आणि आत आला थेट. त्या म्हणल्या अरे असा कसा आलास, सी कुणी धुतली, किती साधी गोष्ट आहे खरं, म्हणजे म्हटलं तर व्यवहाराने अत्यंत साधी गोष्ट. ते म्हणले ते महाराजांनी धुतली की, येता येता महाराजांनी त्याला बघितलं, अरे शी धुवायचे का, ठीक आहे मी धुतो. त्याने शी धुतली, त्याला आतपासून पाठवून दिलं, त्याला चड्डी घालून पाठवून दिलं. महाराज बाहेर पाठवा, ते म्हणे तुम्ही कशाला काय, म्हणजे त्यात काय आहे, हे जे मी काय न करी हे जे आहे ना, त्याचं ते साक्षात प्रत्यंतर काही, हे जरी असलं तरी मी इथपर्यंत कुठेही त्याचे मी काय न करी, त्या अर्थाने आहे. तर आता विदुराच्याकडे काय आहे तसं विचार केला तर एवढं साम्राज्य पसरलेलं आहे, पण त्याला चालतं त्याच्याकडे, तो मुक्कामाला कुठे आहे भगवंत विदुराकडे. हे जे काय आहे ते अजब आहे ना सगळं. म्हणजे खरं सांगायचं तर त्याचा तो दूत आहे, त्याला दूतावास आहे, राजाच्या ठिकाणी हे आहे, सगळं आहे, पण तो त्याला ते सगळं तुमचं असू दे, आपलं तुमचं बोलणं झालं किंवा व्हायचं असेल तर उद्या करू, मुक्कामाला कुठे जाणार तिथे जाणार. अंबुराव महाराजांचं प्रवचन आवरलं तर त्याने आवरल्यानंतर प्रवचन आटोपल्यानंतर उशीर झाला, तोपर्यंत जायची गाडी नाही, तर आता परत जायला गाडी नाही, तर आता मुक्काम पडला, तर मुक्काम कोणाच्या घरी करायचा. तेव्हा त्याने आता घरं तो का ज्यांनी प्रवचन ठरवलं त्यांची तेवढी एक जबाबदारी असते की बाबा यांना मुक्कामाची व्यवस्था करणं, ते करायला तयार आहेत. पण ते म्हणले इथे नामधारकाचं एखादं घर आहे का नाम घेणारच, मुक्काम कोणाकडे, त्यांच्याकडे. आता ते नामधारकाचे बिचारे ते ज्याच्याकडे गेले, ज्यांनी हे सांगितलं त्यांनी ते खात्री करून घेतली आणि गेले आपल्याला माहिती. पण गेल्यानंतरसुद्धा त्यांनी खात्री केल्यानंतर त्यांची परिस्थिती एखादा पाहुणा ठेवावा अशी नाही आहे, सगळं पडलं आहे, बाहेरची पडवी झाली आहे, तर तिथे ते मुक्काम करायला तयार. ते काय न करी हे सुद्धा त्यांच्याकडूनच समजून घ्यायचं. तेव्हा ते ह्या सांगत होतं ते मध्ये निघालं, ते गुरुकडून कळतं, हे ते का कळतं तर ते तिथूनच कळण्याची शक्यता आहे म्हणून कळतं. तर कारण गुरु म्हणजे विशाल ना, तर विशालतेनंच काय जे काय आपला क्षुद्रता आहेत सगळ्या ज्या किंवा आपल्या कल्पना मताग्र आहेत, त्या सगळ्याची कल्पना कुठून येणार. आपण जसं वर आल्यानंतर खालचं ते लहान दिसते, तसं त्यांना प्रपंच आणि ते खेळ लहान दिसतो, म्हणून तो खेळ वाटतो. आम्हाला तो प्रचंड ताकदीची गोष्ट वाटते आयुष्यभर निभावण्यासारखी, अगदी जागेवर पडला तरी त्याची काही गरज नाही, ते करतायत सगळं. तर त्या अर्थाने ते त्यांच्याकडून कळतं. तर गीता शंकरगीता चालू आहे आपली, तर आपल्याला कल्पना असेल काय म्हणाले ह्या बाबूरावांना की ही ओवी वाच म्हणले, ती वाचली त्याने. तर म्हणले मी भोळे भक्त असे असतात ना त्यांचा दास आहे, हो ना, असं शब्द, भोळ्या भक्तांचा मी दास आहे, पण गुंडपुंड आहेत ना त्यांचं गुरु आहे म्हटलं. एवढं हे काय नाही, हे खरं. आता अमृताचा प्रश्न निघाला होता, तो फक्त पुरा करतो थांबतो. अमृताचं काय झालं होतं, अमृताने हे सगळं केलं, ह्यांना कशासाठी हवं होतं, त्यांना अमर व्हायचं.
आज कितीही झालं तरी पुढे मृत्यू उभाच आहे प्रत्येकाच्या काळाच्या तावडीत जो तो आहे. देव म्हणजे अशा अर्थानं घ्यायचं की अधिक सात्विक जगणारे लोक आणि हे अधिक असात्विक जगणारे लोक, हे दोन टोकं, त्याच्यामध्ये उरलेले सगळे ते मानव मंडळी, असे साधारण विभागणी आहे. तर ह्या दृष्टीने हे राहणाऱ्यांना त्यांनासुद्धा आता त्यांना ती आता असं आहे 5 स्टारमध्ये राहणारे लोक आहेत, 3 स्टारवाले आहेत, 1 स्टारवाले आहेत आणि नुसतं वाटेला ती जाणारे लोक आहेत. ते जसं प्रकार आहेत तसंच हे माणसांचं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे असुर आहेत, हे मानव आहेत, ते 5 स्टारवाले आहेत. आता 5 स्टारवाल्यालासुद्धा एकदा त्याला सवय झाली म्हणजे 3 स्टारला उतरायला तयार होत नाही. त्याला असं वाटतं की इथंच राहावं, इथेच पोहावं, इथंच म्हणजे सगळी काय 5व्या मजल्यावर पोहतोय बिचारा. तर हे जे काय सगळं आहे ना हे असंच टिकावं, म्हणजे त्याला मी टिकलो पाहिजे, मग मी टिकायला मला अमृत पाहिजे, अमृत पाहिजे म्हणजे मनुष्य अमर होतो. हे अमर होऊन होणार काय पुढे? पुन्हा परत त्याची म्हणजे एक्सपायरी डेट एकदा काढून दिली, परत एक्सटेंड करून दिली म्हणून काय झालं, पुन्हा परत एक्सपायरी म्हणजे हे होणार काय शेवटी? ह्यात आपल्याला परत पुन्हा तेच करावं लागणार, पुन्हा त्याच जन्माला लागणार. या अर्थाने गुरूंचं जे लिहिलं आहे त्यामध्ये तोच फरक आहे. त्या लिहिलेला अमृत म्हणायचं कारण एवढंच की ह्या ज्या अमृत आपल्याला माहिती आहे, ज्याच्यासाठी एवढा संघर्ष करून त्या देवादानावात हे झालं, ते या पंक्तीत बसले त्या पंक्तीत बसले, सगळं आपल्याला माहिती. तर ते त्यांचं ते त्यांना उठवावं लागलं वगैरे सगळं जे झालं हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण त्याचा हेतू मूळ काय होता की हा देह आणि त्याला मिळणारं सुख मला कायम असावं आणि तसा मी कायम टिकलो. तर एवढा यातीची गोष्ट कशासाठी आहे की कायम टिकावं ह्याच्यासाठी आहे. शेवटी मुलाचं आयुष्य घेऊन सुद्धा ती तृष्णा संपत नाही, हे देहाची परिस्थिती आहे. म्हणून देहाला त्याच्या जागी ठेवावं, त्याची आबाळही नसो, आजन्म कष्ट करण्याची शक्ती त्यात वसुधा असो, एवढंच फक्त आपल्याला पाहिजे, बाकी काही नाही. त्याची काही आबाळ करावी अशी अपेक्षा नाही, पण त्याचे लाड करावा अशी अपेक्षा नाही. तर हे ते केलं की ते तुम्हाला भुलवणार परत. तसं ते त्यांना जसं 5वाल्यानं बोलवतं आहे, 3वाल्यानं बोलवतं आहे, तसंच ते आपल्याला बोलवतं. तेच देवांची अवस्था आहे. त्या अर्थाने देव तर ते हे जे जीवन आहे यातसुद्धा पुन्हा देहबुद्धी आणि परत त्याचे उपभोगांची परत माणसाला इच्छा राहते आणि मग अशी इच्छा माणसाला पुन्हा जन्माला घालायला लागणार. दुसरं काय होणार? संत महात्मे ओलांडून गेले ते देह आणि देहबुद्धीच ओलांडून गेले बाळात. त्यामुळे हा विषयच राहिला नाही. त्या अर्थाने ही लीला हे अमृत आहे, कारण ती देह आणि देहबुद्धी ओलांडायला शिकवते. ते खरं अमृत. कारण तिकडे काही केलं तरी तुम्ही काय ठीक आहे, साधा मनुष्य साधं वस्त्र घालेल, जरा बरी परिस्थिती आहे मध्यम घालेल, ज्याची उत्तम परिस्थिती उंची वस्त्र परवडणार नसेल, पण शेवटी त्याला ज्याची त्याची ओढ ज्याला त्याला राहणारच. हे जर असेल तर पुन्हा जन्माला याची पाळी आहे. कारण ते तसं हवंच वाटत राहणार. इथे हवेनं कोण काढलं, इकडची देहाची बुद्धी काढली, ती देहबुद्धी काढली, त्यामुळे त्या देह राहिला आहे तो काय त्यांना वापरायचा असा वापरू देत की झाला तो माणूस मुक्त. म्हणजे तिकडे देहबुद्धीचं प्रेम वाढवणं आहे, त्या अर्थाने अमर होणं अभिप्रेत नाही इथे, किंवा अमृत अभिप्रेत नाही. इथलं अमृत आहे हे लीलाच्या रूपाने आपल्याला कळावं आणि ते कळलं तर मनुष्याचा देहबुद्धी गेली, त्याला पुनरपी जन्मा येणे नाही. हेच त्याचं आहे जे आपल्याला तुकोबांच्या ह्याच्यात आहे, हरिपाठात आहे. तर तसं व्हावं अशासाठी खरंही होतं मध्ये राहायला आता वेळेवर. वाटे अमृत घेऊन अमर देहे देवनारी नर. वाटे अमृत घेऊन अमर देहे देवनारी नर. 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 अमर देहाने जरी होणे, अमर देहाने जरी होणे, होईल उपभोगांचे जिणे. होईल उपभोगांचे जिणे. होईल उपभोगांचे जिणे. अमर देहाने जरी होणे, होईल उपभोगांचे जिणे. होईल उपभोगांचे जिणे. होईल उपभोगांचे जिणे. उपयोगा काय आले, उपयोगा काय आले, जरी देह अमर झाले. उपयोगा काय आले, जरी देह अमर झाले. जरी देह अमर झाले. जरी देह अमर झाले. जरी देह अमर झाले.
देह अमर झाले. देह लागे जावे यावे, देह लागे जावे यावे, देह लागे जावे यावे. तरी अमृत हे तो नव्हे, तरी अमृत हे तो नव्हे, तरी अमृत हे तो नव्हे, तरी अमृत हे तो नव्हे. सद्गुरु देती लीलामृत, सद्गुरु देती लीलामृत, सद्गुरु देती लीलामृत. निरीच्छ शुद्ध करीती चित्त, निरीच्छ शुद्ध करीती चित्त, निरीच्छ शुद्ध करीती चित्त, निरीच्छ शुद्ध करीती चित्त. सद्गुरु देती लीलामृत, सद्गुरु देती लीलामृत. निरीच्छ शुद्ध करीती चित्त, निरीच्छ शुद्ध करीती चित्त, निरीच्छ शुद्ध करीती चित्त. देहवासनेचा जाळी, देहवासनेचा जाळी, शुद्ध जीव आज्ञा पाळी. देहवासनेचा जाळी, शुद्ध जीव आज्ञा पाळी, शुद्ध जीव आज्ञा पाळी, शुद्ध जीव आज्ञा पाळी, शुद्ध जीव आज्ञा पाळी, शुद्ध जीव आज्ञा पाळी. दीन म्हणे अमृत खरे, दीन म्हणे अमृत खरे, जन्मा येण्या कारण नुरे. दीन म्हणे अमृत खरे, जन्मा येण्या कारण नुरे, जन्मा येण्या कारण नुरे.